नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम सुरू झाला आहे आणि राज्यातील लाखो शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक शेतकरी बँकांमध्ये जाऊन चौकशी करत आहेत, तर काही जणांनी कर्जासाठी अर्जही केले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पीक कर्ज वाटपाबाबत नेमकी काय स्थिती आहे? शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि पुढील काही दिवसांमध्ये काय घडू शकते, याबाबतची महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल. मित्रांनो, शेतीसाठी भांडवलाची गरज प्रत्येक हंगामात असते. बियाणे, खते, औषधे, मजुरी, सिंचन आणि इतर खर्च भागवण्यासाठी अनेक शेतकरी पीक कर्जाचा आधार घेतात. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच पीक कर्ज उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असते. वेळेत कर्ज मिळाल्यास शेतकरी योग्य नियोजन करून शेतीची कामे पूर्ण करू शकतात. सध्या अनेक भागांमध्ये पीक कर्जाची प्रक्रिया सुरू आहे. बँका अर्ज स्वीकारत आहे आणि कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. काही ठिकाणी कर्ज मंजुरीची प्रक्रिया वेगाने सुरू असली तरी काही ठिकाणी शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे घाबरून न जाता आपल्या बँकांशी नियमित संपर्क ठेवणे आवश्यक आहे. पीक कर्ज घेताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कागदपत्रांची पूर्तता. 7/12, आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत असणे गरजेचे आहे. अनेक वेळा एखाद्या छोट्या त्रुटीमुळे अर्ज मंजुरीला विलंब होतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्यावीत. मित्रांनो, पीक कर्ज ही केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार असतो. यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून जास्त व्याजाने पैसे घेण्याची गरज कमी होते. बँकांकडून मिळणारे कर्ज हे अधिक सुरक्षित आणि कमी व्याजदरात उपलब्ध असते. त्यामुळे शक्यतो अधिकृत बँकिंग व्यवस्थेचा वापर करणे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. याशिवाय वेळेमध्ये पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होते. अनेक योजना आणि अनुदानासाठी बँक व्यवहार नियमित असणे फायदेशीर ठरते. त्यामुळे कर्ज घेतल्यानंतर त्याची वेळेत परतफेड करण्याचेही नियोजन करणे आवश्यक आहे. सध्या खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कर्जासाठी अर्ज केलेला नाहीये, त्यांनी आपल्या जवळच्या बँकेत किंवा संबंधित संस्थेत जाऊन आवश्यक माहिती घ्यावी. शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता वेळेत प्रक्रिया पूर्ण केल्यास अनावश्यक अडचणी टाळता येतील. तसेच बँकेकडून येणारे संदेश, फोन किंवा सूचना याकडे दुर्लक्ष करू नका. कधीकधी अतिरिक्त कागदपत्रे किंवा माहितीची आवश्यकता असते. अशा वेळी त्वरित प्रतिसाद दिल्यास कर्ज प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊ शकते. एकूणच पाहता पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी संयम ठेवून आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. आपल्या बँकेशी संपर्कात राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घ्यावेत. मित्रांनो, पीक कर्जाबाबतचे नवीन अपडेट, शासनाचे निर्णय आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना यांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह.
जय शिवराय. धन्यवाद.